Hello everyone. In our last video, we understood the syllabus of research methodology in MCOM. Today we are going to start our first chapter, that is chapter number 1, unit number 1, Introduction to Research. So let's start from today. So what is research? Research is a systematic, organized, and scientific process of investigating a problem in order to discover new knowledge. So, what is research? It is an systematic process which is organized process and scientific process of investigating a problem in order to discover new knowledge, establish facts, or reach new conclusions. Okay, understand? रिसर्च म्हणजे काय? इट इज अन सिस्टमॅटिक प्रोसेस. एका विशिष्ट प्रकारे चालणारी ती एक प्रक्रिया आहे विच इज ऑर्गनाइज, जी संघटित आहे. ती प्रॉपर चॅनल थ्रू आपण सर्च करू शकतो, रिसर्च करू शकतो, नवीन नॉलेज डिस्कवर करू शकतो, ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या पडताळून पाहू शकतो. सो इट इज अन essential activity in all fields of study and plays a key role in the advancement of society. बघा, रिसर्च काय आहे हे प्रत्येक फील्डमध्ये, मग ती फील्ड आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, इंजिनिअरिंग असो, टेक्नॉलॉजिकल फील्ड असो, त्याच्यानंतर आरोग्य क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये रिसर्च अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि सोसायटीच्या डेव्हलपमेंटमध्ये, सोसायटीच्या उन्नतीकरिता रिसर्च अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. ठीक आहे. थ्रू रिसर्चच्या माध्यमातून ह्युमन्स कंटिन्युअसली एक्सपांड देअर अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड अँड फाइंड सोल्युशन टू प्रॅक्टिकल अँड थिअरटिकल प्रॉब्लेम्स. बघा मित्रांनो, रिसर्चच्या माध्यमातून संपूर्ण जग हे नवनवीन सोल्युशन्स एखाद्या क्रिएट झालेल्या प्रॉब्लेमवर शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, 2019-20-21मध्ये आपण कोरोनासारख्या मोठ्या महामारीला सामोरे गेलो. तर ह्या महामारीतून मार्ग काढण्याचं काम ज्यांनी केलं, ज्या लॅबने केलं, ती सिरम लॅब, आपल्याला पुण्याची लॅब आपल्याला माहिती आहे. तर यांनी जो काय अँटीडोट तयार केला, तर तो कशाच्या माध्यमातून केला? म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी ज्या व्हॅक्सिन्स तयार केल्या त्या कशाच्या माध्यमातून केल्या? रिसर्चच्या माध्यमातून. रिसर्च नावाची गोष्ट जर अस्तित्वात राहिली नसती तर आपण कोरोनासारख्या महामारीवर देखील मात करू शकलो नसतो. सो रिसर्च प्ले अ की रोल इन द ॲडव्हान्समेंट ऑफ सोसायटी. समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाला एखाद्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्याकरिता जी काही गोष्ट मदत करत असते, की रोल प्ले करत असते, महत्त्वाची भूमिका बजावत असते, ती गोष्ट म्हणजे रिसर्च. सो द टर्म रिसर्च ओरिजिनेट फ्रॉम द फ्रेंच वर्ड. बघा, रिसर्चचा जर आपण विचार केला, हिस्ट्री जर आपण रिसर्चची विचारात घेतली, तर रिसर्चर या फ्रेंच वर्डच्या माध्यमातून रिसर्च या नावाची उत्पत्ती झालेली आहे, या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. सो रिसर्चर याचा अर्थ काय होतो? मिनिंग टू सर्च अगेन. मिनिंग टू सर्च अगेन. बघा, रिसर्च हा शब्द जर आपण पाहिला, बघा इकडे रिसर्च हा जो शब्द आहे याच्यामध्ये दोन शब्द आहेत. पहिला आहे री म्हणजे काय? पुन्हा. आणि दुसरा आहे सर्च. सर्च म्हणजे काय? शोधणे, म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे. त्याला काय म्हणतात? रिसर्च. सो इट मिनिंग टू सर्च अगेन. So this highlights the idea that research involves careful, repeated examination and verification of information to arrive at accurate and reliable results. Unlike casual observation, research follows a structured methodology and use logical reasoning to evidence-based analysis. बघा, रिसर्च काय आहे? इट इज अन केअरफुल रिपीटेड एक्झामिनेशन. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमवर परत 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 रिसर्च करून त्याच्यावर सोल्युशन शोधणे, किंवा
एखाद्या गोष्टीतून जर अनेक मार्ग निघत असतील तर त्याच्यापैकी योग्य मार्ग कोणता आहे याचं सिलेक्शन करण्यामध्ये देखील रिसर्चचा मोठा वाटा असतो. त्याच्यानंतर जी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्या इन्फॉर्मेशनचं व्हेरिफिकेशन करणं हे देखील रिसर्चमध्ये अतिशय महत्त्वाचं असतो. सो रिसर्चच्या वेगवेगळ्या ऑथर्सने सांगितलेल्या डेफिनेशन्स आपण बघूयात. बघा, क्लिफोर्ड वुडी या प्रसिद्ध अशा सायंटिस्टने बघा रिसर्च संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे. रिसर्च comprises defining and refining problems, formulating hypotheses or suggested solutions, collecting, organizing and evaluating data, making deductions and reaching conclusions, and at last carefully testing the conclusions to determine whether they fit the formulated hypothesis. So it is very clear and most important definition. बघा, आपण वन बाय वन प्रत्येक वर्डचं आपण त्याचं मिनिंग बघूयात आणि ही डेफिनेशन समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. रिसर्च कंप्राइसेस डिफायनिंग अँड रिडिफायनिंग प्रॉब्लेम्स. बघा, रिसर्च कंप्राइजेस काय, डिफायनिंग म्हणजे एखादा प्रॉब्लेम काय आहे याला डिफाईन करणे, परत रिडिफाईन करणे म्हणजे अनेक वेळेला ते प्रॉब्लेम शोधणे, प्रॉब्लेम इन्व्हेस्टिगेट करणे, आणि फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस. हायपोथेसिस नावाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मराठीमध्ये याला गृहीत कृत्य किंवा गृहीतक असं म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रेडिक्शन देखील म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये अनुमान लावणं याला हायपोथेसिस म्हणतात. सो रिसर्चमध्ये हायपोथेसिस फॉर्म्युलेट केले जातात आणि त्या हायपोथेसिसच्या बेसवर आपण इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही अनेक विद्यार्थी टी व्ही पाहत असाल, मूव्हीज बघतात, वेगवेगळ्या सिरियल्स बघतात. या सिरियल्समध्ये काय असतं, समजा एखादी केस असेल, एखादा सस्पेन्स मूवी असेल, एखादी मर्डर मिस्ट्री असेल, तर या मूवीमध्ये काय असतं की समजा एखाद्या ठिकाणी एखादा मर्डर झालेला असेल आणि त्या मर्डरचं इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम जर पोलीस डिपार्टमेंट करत असेल तर ते पोलीस डिपार्टमेंट काही हायपोथेसिस फॉर्म्युलेट करतं, काही गृहीतक नजरेसमोर घेतं आणि त्या गृहीतकाला अनुसरून त्या दिशेने रिसर्च करत असतं, त्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन करत असतं. सो formulating hypothesis is one of the most part in the research. Formulating hypothesis or suggested solutions, त्याच्यावर काही योग्य असे सोल्युशन्स देणे, सजेशन्स करणे. त्याच्यानंतर बघा, कलेक्टिंग, ऑर्गनायझिंग अँड इव्हॅल्युएटिंग डेटा, ज्याला आपण डाटा देखील म्हणतो. सो बघा, रिसर्चमध्ये ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. काय स्टेप आहे? फर्स्ट ऑफ ऑल कलेक्टिंग डेटा म्हणजे डाटा कलेक्ट करणे, त्याच्यानंतर ऑर्गनाइज टू डाटा करणे, आणि डाटा ऑर्गनाइज झाल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन करणं म्हणजे एक्झामिनेशन करणं, ॲनालिसिस करणं, विश्लेषण करणं. त्याला म्हणतात कलेक्टिंग, ऑर्गनायझिंग किंवा कोऑर्डिनेटिंग अँड इव्हॅल्युएटिंग डेटा, मेकिंग डिडक्शन्स अँड रिचिंग कन्क्लुजन्स. त्या डेटामध्ये जर समजा काही वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असेल जो कामाचा नसेल किंवा रिसर्चसाठी उपयुक्त नसेल तर त्याच्यातून काही डेटा डिडक्ट करणे आणि जो डेटा आपण कामासाठी घेतलेला आहे त्याच्यावरून कन्क्लुजनला पोहोचणे, या संपूर्ण प्रोसेसला क्लिफोर्ड वुडी यांनी रिसर्च असं म्हटलेलं आहे. आणि ते शेवटी काय म्हणतात बघा, अँड ॲट द लास्ट केअरफुली टेस्टिंग द कन्क्लुजन्स टू डिटरमाइन वेदर दे फिट द फॉर्म्युलेटेड हायपोथेसिस. हायपोथेसिस जे आपण सेट केलेले असतात रिसर्चमध्ये, तर त्या हायपोथेसिसचं कन्क्लुजन आणि आपण मिळवलेलं कन्क्लुजन याचं नेमकं कोऑर्डिनेशन होतं आहे किंवा नाही, ते आपलं मिळालेलं कन्क्लुजन आपण सेट केलेल्या हायपोथेसिसची फॉर्म्युलेट होतं आहे की नाही या गोष्टी देखील बघायला लागतं. सो दिस इज द फर्स्ट डेफिनेशन ऑफ द रिसर्च बाय क्लिफोर्ड वुडी. Second definition from Criswell: research is a process of steps used
टू कलेक्ट अँड ॲनालाइज इन्फॉर्मेशन टू इन्क्रीज अवर अंडरस्टँडिंग ऑफ अ टॉपिक ऑर इशू. इट इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन. बघा रिसर्च काय आहे. रिसर्च या अशा स्टेपची प्रोसेस आहे जी कलेक्ट अँड ॲनालाइज इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी अँड ती इन्फॉर्मेशन ॲनालाइज करण्याकरिता टू इन्क्रीज अवर अंडरस्टँडिंग ऑफ अ टॉपिक ऑर इशू. एखाद्या विशिष्ट टॉपिक संदर्भात, एखाद्या विशिष्ट प्रॉब्लेम संदर्भात, एखाद्या विशिष्ट इश्यू संदर्भात आपलं अंडरस्टँडिंग अधिक क्लिअर करण्याकरिता जी प्रोसेस असते तिला रिसर्च असं म्हणतात. तिसरी डेफिनेशन बघा. रिसर्चची तिसरी डेफिनेशन काय म्हणते. जॉन डब्ल्यू बेस्ट असं म्हणतात की रिसर्च इज अ सिस्टमॅटिक अँड ऑब्जेक्टिव्ह ॲनालिसिस अँड रेकॉर्डिंग ऑफ कंट्रोल ऑब्झर्वेशन दॅट मे लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ generalizations, principles or theories. Okay, it is very important definition again. Research is a systematic and objective analysis. Research कसं आहे. पद्धतशीरपणे आणि ऑब्जेक्टिव्हली केलेलं ॲनालिसिस आहे. अँड रेकॉर्डिंग ऑफ कंट्रोल ऑब्झर्वेशन. कंट्रोल रिसर्चरच्या कंट्रोलमध्ये जे जे काही ऑब्झर्वेशन्स होते त्या ऑब्झर्वेशनचं रेकॉर्ड किंवा त्या ऑब्झर्वेशनचं नोट डाऊन करून दॅट मे लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ जनरलायझेशन प्रिन्सिपल्स ऑर थिअरीज. एखादा सिद्धांत तयार करावायचा असेल, एखादं तत्व मांडायचं असेल तर हे तत्व जनरलाइज करण्याकरिता जी प्रोसेस अवलंबली जाते तिला रिसर्च असं म्हणतात. ठीक आहे. तर या तीनही डेफिनेशन्स आपण रिसर्चच्या समजावून घेतल्या. आता पुढे बघूयात की रिसर्चचे कोणकोणते ऑब्जेक्टिव्ज असतात. बघा कोणतीही गोष्ट असेल तर कोणतीही गोष्ट या संपूर्ण सोसायटीमध्ये, या समाजामध्ये, आपल्या या संपूर्ण देशामध्ये कोणतीही गोष्ट ही विदाऊट ऑब्जेक्टिव्ह शिवाय नसते. कारण आपण म्हणतो की जगामध्ये कोणत्याही कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते आणि म्हणून रिसर्चसुद्धा विशिष्ट ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून केला जातो. मग बघा पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे. रिसर्चचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असतं टू डिस्कवर न्यू फॅक्ट्स. एखादी नवीन गोष्ट शोधण्याकरिता. कारण काय असते, जर समजा एखादी गोष्ट माहिती जर आपल्याला असेल तर ती आपण शोधत नाही आणि जर आपल्याला त्या गोष्टीमध्ये नवीन काही इंटरेस्टिंग शोधायची इच्छा झाली तर आपण काय करतो, आपण त्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त विचार करतो, जास्तीत जास्त डोकावण्याचा प्रयत्न करतो. सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इज टू डिस्कवर न्यू फॅक्ट्स. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इज टू फाइंड न्यू नॉलेज, फॅक्ट्स और ट्रूथ अबाउट अ सब्जेक्ट. एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये काय ट्रूथ आहे हे शोधून काढण्यासाठी, एखाद्या ब्रांच ऑफ नॉलेजमध्ये नवीन फॅक्ट्स तयार करता येतात का हे शोधण्याकरिता रिसर्चचं सगळ्यात पहिला आणि मेन ऑब्जेक्टिव्ह असतं टू डिस्कवर न्यू फॅक्ट. हे झालं पहिलं ऑब्जेक्टिव्ह. आता रिसर्चचं दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. टू व्हेरीफाय एक्झिस्टिंग नॉलेज. जे ऑलरेडी रिसर्चरने रिसर्च करून ठेवलेलं आहे, जे नॉलेज ऑलरेडी अवेलेबल आहे तर ते नॉलेज व्हेरीफाय करणं, जे एक्झिस्टिंग नॉलेज आहे ते व्हेरीफाय करणं. सो रिसर्च हेल्प्स टू टेस्ट अँड कन्फर्म एक्झिस्टिंग थिअरीज, कन्सेप्ट्स और फाइंडिंग्स. बघा हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय म्हणतं की जे ऑलरेडी नॉलेज अवेलेबल आहे तर ते नॉलेज टेस्ट करून पाहणं किंवा ते बरोबर आहे का ते पडताळून पाहणं. एखाद्या विषयावर एखाद्या सायंटिस्टने जर रिसर्च केलेला असेल तर त्याच्यावर अनेक वेळेला रिसर्च होऊ शकतं आणि नवनवीन नॉलेज क्रिएट होऊ शकतं किंवा क्रिएट केलं जातं. सो पहिलं जे काही रिसर्च आहे, जे काही नॉलेज आहे ते व्हेरीफाय केलं जातं, टेस्ट केलं जातं आणि त्याच्यावरून नवीन नॉलेज तयार केलं जातं. सो रिसर्चचं हे एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह असतं टू व्हेरीफाय एक्झिस्टिंग नॉलेज. ठीक आहे. तिसरं ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचं आहे टू अंडरस्टँड अ प्रॉब्लेम. बघा रिसर्च एम टू ॲनालाइज अँड अंडरस्टँड प्रॉब्लेम्स डीपली अँड आयडेंटिफाय देअर कॉजेस. है ना, लक्षात घ्या की एखाद्या प्रॉब्लेमला समजून घेणं आणि त्या प्रॉब्लेमची नेमकं कारणं काय आहेत, कॉजेस काय आहेत ते आयडेंटिफाय करणं, त्याच्यानंतर आयडेंटिफाय झाल्यानंतर ते ॲनालिसिस करणं, ह्या सगळ्या गोष्टी रिसर्चमध्ये येतात. म्हणून रिसर्चचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे टू अंडरस्टँड अ प्रॉब्लेम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह. पुढचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू डेव्हलप थिअरीज अँड कन्सेप्ट. रिसर्च झाल्यानंतर नवीन थिअरीज डेव्हलप करणं, नवीन कन्सेप्ट डेव्हलप करणं हे देखील महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह रिसर्च असतं. बिकॉज ह्या
थिअरी डेव्हलप करण्याकरिता आणि कन्सेप्ट क्रिएट करण्याकरिता, नवीन कन्सेप्ट क्रिएट करण्याकरिताच खऱ्या अर्थाने रिसर्चची ही प्रोसेस असते असं आपल्याला म्हणता येईल. सो इट हेल्प्स इन फॉर्म्युलेटिंग न्यू थिअरीज, मॉडेल्स और फ्रेमवर्क्स बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड डेटा. ह्या ज्या काही थिअरी डेव्हलप केल्या जातात किंवा कन्सेप्ट डेव्हलप केल्या जातात या कशावर बेस असतात? ह्या बेस असतात ऑब्झर्वेशन्सवर, मिळालेल्या डेटावर. मग तो डेटा प्रायमरी असो किंवा सेकंडरी असो, त्या मिळालेल्या डेटावर जे जे काही ऑब्झर्वेशन्स रिसर्चरने केलेले असतात त्या ऑब्झर्वेशन्सवर बेस असलेले जे काही नवीन थिअरीज आहेत, नवीन कन्सेप्ट्स आहेत, या कन्सेप्ट्स डेव्हलप केलेल्या असतात. रिसर्चचं हे अतिशय महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यासाठी रिसर्चचं काम हे चालू असतं किंवा जे महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून रिसर्च केला जातो ते टू प्रोव्हाइड सोल्युशन. अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि ह्या प्रॉब्लेम्सला रिसर्चच्या माध्यमातून सोल्युशन दिलं जातं आणि म्हणून रिसर्चचं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड सोल्युशन. कसं? रिसर्च इज कंडक्टेड टू सजेस्ट प्रॅक्टिकल सोल्युशन टू रिअल लाईफ प्रॉब्लेम्स. मनुष्याला रिअल लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तयार करण्याकरिता रिसर्चची प्रोसेस ही अवलंबली जात असते. ठीक आहे, तर हे जे 5 ऑब्जेक्टिव्स आहेत हे 5 ऑब्जेक्टिव्स आपण लक्षात घेऊयात. त्याच्यानंतर रिसर्चमध्ये पुढचा पॉईंट जो काही आहे तो आहे ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड. बघा, हे जे काही ऑब्जेक्टिव्स आहेत हे कसे असले पाहिजेत किंवा चांगले ऑब्जेक्टिव्ह कसे असावेत, उत्तम ऑब्जेक्टिव्ह कोणाला म्हणावेत, ह्या गोष्टी आपण बघूयात. जे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतील, ज्याच्यामध्ये मेजरेबिलिटी असेल किंवा जे रिलेव्हन्स असतील, जे टाईम बाउंड असतील, रिअलिस्टिक असतील, जे स्पेसिफिक जे असतील त्यांना आपण रिसर्च ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. बघा, पहिला जो काही पॉईंट आहे तो आहे क्लॅरिटी. सो व्हॉट इज क्लॅरिटी? रिसर्च ऑब्जेक्टिव्ह शुड बी क्लिअरली डिफाईन्ड अँड easy to understand. One should ensure there is no space for ambiguity and misinterpretation. बघा, रिसर्चचा प्रॉब्लेम कसा असला पाहिजे, रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह कसा असला पाहिजे, क्लिअरली डिफाईन असला पाहिजे. म्हणजे त्याच्यातून सिम्पली मिनिंग दिलेल्या प्रॉब्लेममधून आपल्याला मिनिंग समजून घेता आला पाहिजे. कुणीही ज्याने तो प्रॉब्लेम असला त्याला अंडरस्टँड झाला पाहिजे. अंडरस्टँड करण्याकरिता तो प्रॉब्लेम इझी असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बघा त्याच्यात ॲम्बिग्युटी नसेल किंवा ज्याच्यामधून मिसइंटरप्रिटेशन होणार नाही असं ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचं असलं पाहिजे. सो क्लॅरिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. आणि दुसरा जो काय आहे स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी याचा अर्थ काय? स्पेसिफिकपणे तो ऑब्जेक्टिव्ह मांडलेला असला पाहिजे. सो ऑब्जेक्टिव्ह शुड बी स्पेसिफिक अँड नॅरोली फोकस ऑन द ॲस्पेक्ट ऑफ द रिसर्च टॉपिक. बघा, प्रत्यक्ष रिसर्च टॉपिक ज्या एरियामध्ये आपला रिसर्चचा टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये प्रॉपरली फोकस झालेला रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. नाही तर आपलं टायटल वेगळं असतं आणि आपले ऑब्जेक्टिव्ह वेगळ्या दिशेने कार्य करतात. तर अशा वेळेला काय होतं की रिसर्चचं जे काही सोल्युशन आहे ते आपल्याला प्रॉपरली मिळू शकत नाही. सो रिसर्चचं ऑब्जेक्टिव्ह हे स्पेसिफिक असलं पाहिजे. बघा, द स्टडी इंटेंड टू इन्व्हेस्टिगेट म्हणजे चौकशी किंवा नवीन काहीतरी शोधण्याच्या दृष्टिकोनातून असलेला तो ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. They should answer the questions of what or which rather than how or why. है ना? ते आन्सर कसं असलं पाहिजे? व्हॉट और विचच्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे, हाऊ और व्हायच्या फॉर्ममध्ये नको. ठीक आहे. सो रिसर्च ऑब्जेक्टिव्ह हा स्पेसिफाय असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जे काही वैशिष्ट्य आहे रिसर्च ऑब्जेक्टिव्हचं ते कसं असलं पाहिजे? विच इज मेजरेबल, ज्याला आपण टायटल दिलेलं आहे मेजरेबिलिटी. म्हणजे जो मेजर करता आला पाहिजे, मोजमाप द्यायचं करता आलं पाहिजे, इनफायनाईट तर नको. सो रिसर्च ऑब्जेक्टिव्ह शुड बी फॉर्म्युलेटेड इन द वे दॅट अलाउज फॉर मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशन.
दिस मीन्स दॅट देअर शुड बी अ वे टू डिटरमाइन वेदर द ऑब्जेक्टिव्ह हॅव बीन अचीव ऑर नॉट. ठीक आहे, तर हा मेजर करता आला पाहिजे. तो ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅलिटी इन द वे दॅट अलाव मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशन, त्याचं परीक्षण, त्याचं मूल्यांकन देखील करता आलं पाहिजे. अशा पद्धतीचा ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचा असला पाहिजे. पुढचा जो काही पॉईंट आहे तो आहे रिलेव्हन्स. सो रिलेव्हन्स ऑब्जेक्टिव्ह कसा असला पाहिजेत बघूया. ऑब्जेक्टिव्ह शुड बी रिलेव्हंट टू द रिसर्च टॉपिक. मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं की रिसर्च टॉपिकशी रिलेव्हंट म्हणजे रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचे असले पाहिजे. अँड अलाइन विथ द ओव्हरऑल रिसर्च क्वेश्चन्स ऑर हायपोथेसिस. रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह आपण सेट केलेल्या हायपोथेसिस किंवा रिसर्चचे जे काही क्वेश्चन्स आपल्या मनामध्ये तयार झालेले आहेत, जे रिसर्चचे क्वेश्चन्स आपण तयार केलेले आहेत, तर या रिसर्चच्या क्वेश्चनशी मिळता जुळता कोऑर्डिनेट करत असलेला अशा पद्धतीचा रिलेव्हन्स असलेला रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. दे शुड ॲड्रेस इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ द सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटरशी रिलेटेड अशा पद्धतीचा रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. अदर दॅन सब्जेक्ट मॅटर ऑब्जेक्टिव्ह असेल तर आपण प्रॉपरली फोकस सब्जेक्टवर करू शकत नाही आणि ज्याच्यामुळे प्रॉपरली सोल्युशन आपल्याला मिळणार नाही. सो पुढचा जो काही पॉईंट आहे तो आहे रिअलिस्टिक. रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह हा रिअल सिच्युएशन्सला धरून असला पाहिजे, रिअलिस्टिक असला पाहिजे. सो ऑब्जेक्टिव्ह शुड बी अटेनेबल विदिन द कॉन्स्ट्रेंट्स ऑफ द स्टडी इन्क्लुडिंग टाईम, रिसोर्सेस अँड फिजिबिलिटी. रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह हा रिअल असला पाहिजे, फिजिबल असला पाहिजे. रिसोर्सेस जे आहेत त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि जे ऑब्जेक्टिव्ज आपण फॉर्म केलेले आहेत त्याचे रिसोर्सेस देखील अवेलेबल असला पाहिजे. त्याच्यानंतर जो काही टाईम स्पेसिफिक आपल्याला मिळालेला आहे रिसर्चसाठी, तर त्या टाईममध्ये देखील तो रिसर्च कंप्लीट झाला पाहिजे. तर अशा पद्धतीचा रिअलिस्टिक, रिअल बेसवर आधारित अशा पद्धतीचा रिसर्च ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. आणि पुढचा जो काही पॉईंट आहे दॅट इज टाईम बाउंड. रिसर्चमध्ये टायमिंग हा अतिशय महत्त्वाचा असतो. रिसर्च हा विशिष्ट टायमामध्ये जर झाला तर त्याचा फायदा सोसायटीला होत असतो. जर आपण बिझनेसचा विचार केला तर टाईम बाउंड हा जो काही पॉईंट आहे हा बिझनेसच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण एखादं प्रोडक्ट बाजारामध्ये लॉन्च करत असू आणि ते प्रोडक्ट लॉन्च करत असताना वेगवेगळ्या प्रकारचा सर्वे केला जातो, ज्याला सर्वे इज द पार्ट ऑफ द रिसर्च. रिसर्चचा तो एक भाग असतो. सो बघा, एखादं प्रोडक्ट लॉन्च करण्याकरिता आधी बाजारामध्ये सर्वे केला जातो आणि ह्या आपल्या प्रोडक्टला किती प्रकारे किंवा कुठून डिमांड येईल याचं ऑब्झर्वेशन केलं जातं, डाटा जमा केला जातो आणि मग त्याच्यानंतर डाटा कलेक्ट केल्यानंतर प्रोडक्ट बाजारामध्ये लॉन्च केलं जातं. तर अशा वेळेला टाईम बाउंड जी काही सिच्युएशन आहे ही अतिशय महत्त्वाची असते. कारण बाजारामध्ये काही आपण एकटे ट्रेडर नसतो किंवा एकटी आपली कंपनी नसते, तर अनेक कॉम्पिटिटर्स प्रोडक्ट लॉन्च करण्याकरिता सरसावलेले असतात, कॉम्पिटिशन्स करत असतात. सो त्या कॉम्पिटिटर्सला बाजूला सारून त्यांच्या अगोदर आपलं प्रोडक्ट चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं कशा पद्धतीने लॉन्च होईल ह्या गोष्टीसाठी रिसर्च केल्यानंतर टाईम अतिशय महत्त्वाचा असतो. वेळेमध्ये रिसर्च करून त्याचं आउटपुट देखील वेळेमध्ये निघालं पाहिजे. सो रिसर्च कसा असला पाहिजे, रिसर्चचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर इट इज टाईम बाउंड. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह मे हॅव असोसिएटेड टाइमलाइन्स और डेडलाइन्स टू इंडिकेट व्हेन द रिसर्च एम शुड बी अकम्प्लिश्ड. रिसर्च हा वेळेत झाला पाहिजे तरच त्या रिसर्चला महत्त्व आहे. फॉर एक्झाम्पल, जे मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं कोरोनाचं, जर समजा आजपर्यंत रिसर्च होऊन जर कोरोनाची लस बाजारामध्ये आली नसती तर अनेक लोकांचा बळी त्या कोरोनाने घेतला असता. म्हणून लवकरात लवकर रिसर्च करून एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळवणं, विशिष्ट टायमिंगच्या पिरियडमध्ये ते सोल्युशन मिळवणं, हा भाग देखील अतिशय महत्त्वाचा असतो. सो हे झाले ऑब्जेक्टिव्ज. आता पुढचा जो काही भाग आहे तो आहे क्वालिटीज ऑफ गुड रिसर्च. बघा, रिसर्च चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी त्याच्यामध्ये काही क्वालिटीज पण असल्या पाहिजेत. जे आपण मगाशी ऑब्जेक्टिव्ज अभ्यासले तर त्याच्याशी रिलेटेडच क्वालिटीज ह्या चांगल्या रिसर्चच्या असतात. बघा, पहिली क्वालिटी काय आहे, क्लिअर पर्पज.
रिसर्चचा पर्पज कसा असला पाहिजे, तर गुड रिसर्च हॅज वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ह. द रिसर्चर क्लिअरली नोज व्हॉट द प्रॉब्लेम इज बिंग स्टडीड अँड व्हाय. म्हणजे जो कोणी रिसर्च करत असेल तर त्या रिसर्चरलाच माहिती असलं पाहिजे की नेमका प्रॉब्लेम काय आहे किंवा प्रॉब्लेमवर सोल्युशन कोणत्या प्रकारे मिळू शकतं किंवा कशा पद्धतीने स्टडी केला पाहिजे. तर रिसर्चरचा पर्पज क्लिअर असला पाहिजे, जेणेकरून रिसर्चचा पर्पज देखील क्लिअर होईल. आणि जर क्लिअर पर्पज असला तर आपण असं म्हणू शकतो की इट इज अ गुड रिसर्च. हा क्वालिटीचा रिसर्च आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे सिस्टमॅटिक अप्रोच. सो व्हॉट इज सिस्टमॅटिक अप्रोच? रिसर्च इज कंडक्टेड इन द स्टेप बाय स्टेप अँड प्लॅन्ड मॅनर फॉलोविंग प्रॉपर रिसर्च मेथडॉलॉजी. बघा, प्रॉपर रिसर्चच्या ज्या काही मेथड्स असतात, कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये रिसर्चच्या ज्या काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट ऑफ ऑल लिटरेचर रिव्ह्यू, आफ्टर दॅट मेथडॉलॉजी सेट करणे, त्याच्यानंतर प्रायमरी डाटा काय आहे, सेकंडरी डाटा काय आहे याचं व्यवस्थित कलेक्शन करणे, प्रायमरी डाटा कलेक्ट करणे, त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करणे, ॲनालिसिस केल्यानंतर त्याच्या कन्क्लुजनवर जाणे, कन्क्लुजन मिळाल्यानंतर आपण सजेशन्स देणे. या सगळ्या ज्या काही प्रोसेस आहेत याला सिस्टमॅटिक अप्रोच म्हणतात. याला प्रॉपर रिसर्च मेथडॉलॉजी फॉलो करणं म्हणतात. आणि मग चांगला किंवा गुड रिसर्च, बेटर रिसर्च कधी असू शकतो? ज्या वेळेला तो प्रॉपरली सिस्टमॅटिकली रिसर्च मेथडॉलॉजी फॉलो करून झालेला असेल तर अशा रिसर्चला आपण गुड रिसर्च म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो काही पॉईंट आहे तो आहे सायंटिफिक मेथड. रिसर्चमध्ये सायंटिफिक मेथड यूज करणं अतिशय महत्त्वाचं असतं, मग तो कुठल्याही फॅकल्टीचा रिसर्च असो. सो इट युजेस सायंटिफिक टेक्निक्स यूज केल्या पाहिजेत. मग सायंटिफिक टेक्निक्स कोणकोणत्या असतात? सायंटिफिकली केलेलं ऑब्झर्वेशन, सायंटिफिकली केलेलं डाटा कलेक्शन, सायंटिफिकली असलेलं डाटा ॲनालिसिस अँड सायंटिफिकली इंटरप्रिटेशन टू इन्शुअर ॲक्युरसी. ॲक्युरसी आहे याची खात्री करण्याकरिता काय? प्रॉपरली सायंटिफिक मेथड वापरून, प्रॉपरली सिस्टमॅटिक ॲप्रोच वापरून केलेलं ऑब्झर्वेशन, आफ्टर ऑब्झर्वेशन कलेक्ट केलेला डेटा, त्याच्यानंतर त्या डेटाचं केलेलं ॲनालिसिस म्हणजे ज्याला आपण विश्लेषण मराठीमध्ये म्हणतो, अँड इंटरप्रिटेशन. ह्या सगळ्या गोष्टी ह्या जर सायंटिफिक मेथडने केलेल्या असतील, प्रॉपर वेने जाऊन केलेल्या असतील, कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट न वापरता केलेला असेल, तर अशा वेळेला त्याला सायंटिफिक मेथडने केलेलं रिसर्च आणि ज्याला आपण इनडायरेक्टली गुड रिसर्च असं देखील म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे ॲक्युरसी अँड प्रिसिशन. है ना? डाटा कलेक्टेड शुड बी करेक्ट. डाटा कसा असला पाहिजे? ॲक्युरेट असला पाहिजे, रिलायबल असला पाहिजे, है ना, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकू. अँड प्रिसाईज असला पाहिजे. अँड रिड्युसिंग एरर्स अँड बायस. त्याच्यामध्ये जे काही एरर्स असतील किंवा तो डाटा बायस नसावा, सो त्याच्यामध्ये ॲक्युरसी असावी, सो त्याला आपण गुड रिसर्च म्हणू शकू. त्याच्यानंतर ॲनालिसिस जे आहे, पुढचा पॉईंट जो आहे तो आहे लॉजिकल ॲनालिसिस. सो ॲनालिसिस जे आहे ते कसं असलं पाहिजे? लॉजिकली प्रूव्ह झालं पाहिजे किंवा लॉजिक त्या ॲनालिसिसमध्ये असलं पाहिजे, तरच तो काही रिसर्च आहे तो प्रॉपरली होऊ शकतो. तर बघा, डाटा इज ॲनालाइज युजिंग ॲप्रोप्रिएट टूल्स अँड टेक्निक्स अँड कन्क्लुजन्स आर लॉजिकली डिराईव्ड. लॉजिकल कोणतीही गोष्टीच्या मागे जर लॉजिक असलं तरच ती गोष्ट समाजमान्य असते किंवा आपण देखील त्याला मान्य करू शकतो. इलॉजिकल गोष्टी ज्या आहेत त्या रिसर्चमध्ये जर असतील तर अशा वेळेला तो रिसर्च प्रॉपरली झाला असं म्हणू शकत नाही. सो लॉजिकल रिसर्च इज अ गुड रिसर्च. ठीक आहे. तर मग आजचा जो काही टॉपिक होता तो आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, आपण रिसर्च म्हणजे काय हे समजावून घेतलं. वेगवेगळ्या रिसर्चच्या डेफिनेशन्स आपण समजावून घेतल्या. त्याच्यानंतर रिसर्चचे जे काही वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते ऑब्जेक्टिव्ज देखील आपण समजावून घेतले. त्या ऑब्जेक्टिव्जमध्ये कोणकोणते ऑब्जेक्टिव्ज होते? नवीन फॅक्ट डिस्कवर करणे, एक्झिस्टिंग नॉलेज व्हेरीफाय करणे, प्रॉब्लेम्स अंडरस्टँड व्यवस्थितपणे करून घेणे,
नवीन थिअरीज, नवीन कन्सेप्ट डेव्हलप करणे आणि ह्या सगळ्या गोष्टींनंतर प्रॉपर सोल्युशन प्रोव्हाइड करणे हे महत्त्वाचे एम, ऑब्जेक्टिव्ह हे रिसर्चचे आहेत असं आपण पाहिलं. त्याच्यानंतर बघा रिसर्च हा कसा असला पाहिजे, रिसर्चचे वैशिष्ट्ये काय आहेत, किंवा रिसर्चचे मेन ऑब्जेक्टिव्ह कोणत्या गोष्टीवर बेस आहेत. तर रिसर्च हा क्लिअर असला पाहिजे. त्याच्यानंतर रिसर्च स्पेसिफिक असला पाहिजे, जो मेझरेबल असला पाहिजे, रिॲलिस्टिक असला पाहिजे, रिलेव्हन्स असला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि विशिष्ट टायमिंगमध्ये रिसर्चची प्रोसेस ही कंप्लीट झाली पाहिजे. ह्या सगळ्या रिसर्चच्या ऑब्जेक्टिव्हचे बेस आहेत असं आपण अभ्यासलं. त्याच्यानंतर बघा आपण गुड रिसर्चसाठी कोणत्या क्वालिटीज महत्त्वाच्या आहेत हे देखील अभ्यासलं. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, जसा रिसर्चचा पर्पज क्लिअर असेल, ज्याच्यामध्ये सिस्टमॅटिक ॲप्रोच असेल, त्याच्यानंतर मेथड ही सायंटिफिकली मेथड वापरलेली असेल, नंतर त्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी असेल. बघा हा पॉईंट आपला राहिला. ओरिजिनॅलिटी म्हणजे काय, गुड रिसर्च कॉन्ट्रीब्युट्स न्यू नॉलेज, आयडियाज ऑर पर्स्पेक्टिव्ज टू द एक्झिस्टिंग लिटरेचर. म्हणजे रिसर्च हा ओरिजिनल असला पाहिजे, त्याच्यामध्ये डुप्लिकेसी नको. त्याच्यानंतर रिसर्च हा ॲक्युरेट असला पाहिजे आणि लॉजिकल ॲनालिसिस रिसर्चमध्ये असलं पाहिजे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण रिसर्चचं काय इम्पॉर्टन्स आहे बिझनेसमध्ये, तर त्याच्याकडे आपण वळूया. आत्तापर्यंत आपण ओव्हरऑल रिसर्च काय असतो हे पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च इन बिझनेस याचा अभ्यास करूयात. तर या सगळ्या गोष्टींचे जे काही पॉईंट्स आहेत हे विद्यार्थी मित्रांनो आपण नोट डाऊन करू शकतात. प्रॉपरली तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात येतील. ठीक आहे. तर आजचं हे काही लेक्चर आहे हे या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या गोष्टी रिसर्चच्या संदर्भामध्ये बघूयात. सगळ्यांनी रेग्युलरली लेक्चर अटेंड करायला, प्रॉपरली हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रिसर्च काय आहे हे व्यवस्थितपणे समजू शकेल आणि एक्झाममध्ये देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच.